मराठीचं व्यावहारिक ज्ञान नसल्यास रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं लायसन्स रद्द होणार आहे। हा नवा नियम आज लागू होतोय। चालकाला 1 महिना नोटीस दिली जाईल आणि या काळात मराठी न शिकल्यास 3 महिने लायसन्स रद्द केलं जाईल। यानंतर हे सुधारणा न झाल्यास लायसन्स कायमस्वरूपी रद्द होईल। परिवहन मंत्र्यांच्या या मोहिमेला आता कायद्याचं संरक्षण मिळालं। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सूरज, अतिशय महत्त्वाचा निर्णय जो आधीच घेण्यात आला होता त्याची मुदत आज संपते आहे। 3 महिने लायसन्स रद्द करण्यासंदर्भात देखील परिवहन मंत्र्यांनी सांगितलेले आणि महत्त्वाचं म्हणजे याला आता कायद्याचं बळ मिळालेलं आहे, संरक्षण मिळालंय। काय अधिक माहिती? निश्चितच प्राची, परिवहन विभागातर्फे शासनाच्या विधी आणि न्याय विभागाला कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव जो आहे तो सादर करण्यात आलेला होता आणि तो आज मंजूर झालेला आहे आणि या सर्व संदर्भातला आज शासन निर्णय जो आहे तो जाहीर होणार आहे। जर का रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जे अमराठी ड्रायव्हर चालक आहेत त्यांना मराठी येत नसल्यास मोटर व्हेकल ऍक्ट 1988 मध्ये बदल करून आता मोटर अमेंडेड रूल्स 2026 आजपासून लागू होणार आणि यामुळे कुठेतरी जर का मराठी येत नसेल तर यांचं लायसन्स जे आहे ते 3 महिन्यासाठी रद्द होणार आहे। नक्कीच सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।